नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण प्रभाग क्रमांक 7 माउंट सेंट या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत काही पदाधिकारी आहे, काही नागरिक आहे, पण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेऊयात. सत्येंद्र, नमस्कार. काय सांगाल आपण, कसं चाललंय मतदान? नमस्ते. आज तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडतोय. प्रभाग क्रमांक 7 मधील महायुतीचे आमचे अधिकृत उमेदवार चिराग सुरेश खांडगे यांच्या बूथवरती आज आपण सगळे उपस्थित आहोत. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. मतदान अतिशय योग्य पद्धतीने पार पडताना कुठलाही वादतंटा न होता सगळी प्रोसेस एकदम चांगल्यारीत्या नागरिक सगळे पार पाडत आहेत. चिराग भाऊंवर देखील नागरिकांचा जो विश्वास आहे, गेलेल्या काळात त्यांनी जी कार्य करून दाखवलेत लोकांसाठी, त्यांचा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज आम्हाला त्यामुळे बघायला भेटत आहे. आणि बूथवरती तुम्ही गर्दी पाहताय, लोकांचा त्यांच्यावरती असणारा विश्वास तुम्ही पाहताय. आणि या सगळ्या गोष्टी पाहून नक्कीच उद्याचा जाहीर होणारा निकाल यामध्ये चिराग सुरेश खांडगे हे तळेगावातील सर्वाधिक मतांनी विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे. नक्कीच शुभेच्छा. जे मतदार राहिलेले आहेत त्यांना नक्की काय आवाहन कराल आपण? मतदार आता साधारणतः 30% मतदान प्रभाग क्रमांक 7 मध्ये 1 वाजता पार पडलेलं आहे. अजून एक 4-4.5 तास बाकी आहेत. मी राहिलेल्या नागरिकांना देखील आवाहन करतो की सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क हा आवर्जून बजावला पाहिजे. त्यामुळं आम्हाला खात्री आहे की 50 ते 55% पर्यंत मतदान इथे पार पडेल आणि येणाऱ्या 4-4.5 तासात राहिलेली लोक नक्कीच त्यांचा येऊन हक्क बजावतील. नक्कीच. धन्यवाद.